अयोध्या श्रीराम मंदिर दान प्रकरणावरून काँग्रेसचा काळाराम मंदिराबाहेर सत्याग्रह. अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं आज नाशिकमध्ये जोरदार आंदोलन छेडले. ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रमुख उपस्थिती लावत केंद्र सरकारवर निशाणा साधला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवान श्रीरामांचे भजन करत निषेध व्यक्त केला. रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय. चोर है भाई चोर है, चोर है, चोर है, चोर है, चोर है भाई चोर, चोर है भाई चोर है, सरकार चोर है. सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय. चौकीदार चोर हे देश लुटला, आता रामाचे दानही लुटले, अशा आशयाचे फलक, बॅनर आणि घोषणाबाजीमुळे परिसरात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, खासदार शोभा बच्छाव, शहराध्यक्ष बबलू खैरे, रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, वत्सलाताई खैरे, नगरसेविका नाझिया अत्तार, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, गौरव पाणगव्हाणे, विजय राऊत, ब्लॉक अध्यक्ष जाकीर अत्तार, भारत पाटील, अभिजित राऊत, तालुका अध्यक्ष अनिल थेटे यांच्यासह जिल्हा आणि शहर काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी श्रीराम मंदिराशी संबंधित दानव्यवहारांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगानं एक कायदा तयार करण्यात आला होता आणि देशाचा कारभार हा पारदर्शकतेने चालला पाहिजे. या देशाचा नागरिक या देशाचा मालक आहे, त्यापुढे सर्व हिशोब आणि सर्व माहिती असली पाहिजे. मात्र या सर्वांना तिरांजली देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचे बगलबच्चे हे राम मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून ठेवले आणि राम मंदिरामध्ये एकंदरीत जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली गेलेली आहे, जो हिशोब जो आहे त्याचा कुठे पता नाही. सोने चांदीचे दागिने, विटा, देणग्या या लंपास झाल्या. या सर्वांचा शोध लागला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. ही सत्याग्रहातील आमची भूमिका आहे. जर काही अल्पसंख्याक, आदिवासी, दलित समाजातील जर आरोपी असतील, त्या आरोपींनी गुन्हा केला तर शिक्षा होण्याच्या जागी आधीच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जातं. या चोरीतील गुन्हेगार चंपकराय आणि त्यांचे जे सहकारी आहे यांच्या घरावर भारतीय जनता पक्ष, योगी मोदी बुलडोजर चालवणार आहात का, असा देखील प्रश्न आजच्या या प्रसंगाच्या निमित्त आम्ही करतोय. एकेकाळी आम्ही म्हणायचो विकल्या विटा, विकले गंगेचे पाणी, विकल्या विटा. आता देश विकायला निघाले अटल अडवाणी, असा आम्ही म्हणणारा जो काळ आहे तो काळ आता आठवत असताना या मंदिराच्या एकंदरीत सर्वात प्रकरणाची ही चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी झाली पाहिजे. SITचा जो काही घोषणा केलेली आहे ती SIT मधील 2 अधिकारी हे मोदी यांचे कुठेतरी हस्तक आहेत. त्यामुळे या चौकशीमध्ये पारदर्शकता नाही, फार मोठा घोळ, फार मोठा भ्रष्टाचार आणि कोट्यावधी अब्जावधी रुपये लुटल्या गेलेल्या ठिकाणचा हिशोब हा जनतेला सरकारने दिला पाहिजे. ही सत्याग्रहामागची आमची असणारी भूमिका आहे. नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अयोध्यातील राम मंदिरामध्ये जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी ते भर पावसामध्ये एक आंदोलन केलेले. माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहनजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलेले आहे. भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा ज्यांनी पैसा चोरलेला आहे त्यांना कारागृहामध्ये टाकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. धार्मिक श्रद्धेशी संबंधित विषयावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे. दरम्यान आंदोलन शांततेत पार पडले असले तर या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना आणखीन वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रसंगी रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, वत्सलाताई खैरे, नगरसेविका नाझिया अत्तार, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, गौरव पाणगव्हाणे, विजय राऊत, ब्लॉक अध्यक्ष जाकीर अत्तार, भारत पाटील, अभिजित राऊत, तालुका अध्यक्ष अनिल थेटे, नाशिक जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.